त्यांची कोणती सवय आहे जी तुम्हाला बदलायची? काय नाही, सारखं बडबड करणे. हे तुमच्या बायकोला द्यायचं आणि काय म्हणायचं? आय लव्ह यू. हाय, हॅलो. तर आज आपण एक पॉडकास्ट करणार आहे. असा पॉडकास्ट आजपर्यंत कुणीही केला नसेल असा हा पॉडकास्ट असणार आहे. हा पॉडकास्ट मी माझ्या सासू आणि सासऱ्यांसोबत करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की सासू सासरे कशी उत्तरं देतात. आजपर्यंत मी यांना इंट्रोड्यूस नाही केलेलं, पण आज करतेय. तसं माझे जे रेग्युलर शॉर्ट्स बघतात त्यांना हे माहितीच आहे की माझे सासू सासरे कोण आहेत ते. आज ह्या वेळेला अमित आणि अथर्व दोघंही माझ्यासोबत नाही आहेत. आज ह्या वेळेला माझ्यासोबत हे दोघे आहेत. तर ते मला कशी उत्तर देतात ते आपण बघूयात. लेट्स गो. पहिला प्रश्न की तुमचा लहानपणीचा मित्र आणि एक मैत्रीण ज्यांची तुम्हाला आजपर्यंत नावं माहित आहेत, अशी दोन कोण आहेत? पहिला तुम्ही सांगा, मग तुम्ही सांगा. एका मित्राचं आणि एका मैत्रिणीचं नाव लहानपणीच्या. ना तुम्ही सांगा. मी सांगू? हा माझ्या मैत्रिणीचं नाव अर्चना हा. आणि मित्राचं नाव छंड्या. आता तुम्ही सांगा. त्यांनी किती पटकन सांगितलं. माझा लहानपणीचा मित्र प्रभाकर बर. नेतवे हा. आणि मैत्रीण 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 कोण नाही. नाही हो, असं कसं असणार की कोणीतरी. शाळेत तुमच्या मुलीच नव्हत्या? मैं नहीं बताऊंगा. होत्या 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 की. बर, ते नाही सांगणार, असू दे, नाहीतर मग आई त्यांना मारणार. बर, तुमच्या घरी शिस्त कोणाची जास्त होती आणि तुमच्या घरी शिस्त जास्त कोणाची होती? आमच्या घरी शिस्त वडिलांची होती. हा. आणि तुमच्या घरी? आमच्या घरी आमच्या आजींची फार मोठी शिस्त होती, 10 होती. आणि तुम्ही इकडे आल्यानंतर ना तुम्हाला कोणाची शिस्त होती? आजींची. भयंकर जो हे होत त्यांचं. बर. तुमचं लग्न कसं ठरलं? म्हणजे मी आमच्या चुलत बहिणीचं लग्न ठरलं होतं, तेव्हा मी तिच्या आजी आजोबाबरोबर मी जतला आले होते. आणि त्यावेळेस आजी आजोबा म्हणजे तुझं लग्न दाखवत का? तर म्हणलं नाही अजून. तर ते एक स्थळ चांगलं आहे, तुला दाखवू का? म्हणून मला ते आमच्या शेजारच्या काकूची साडी वगैरे नेसून दाखवायला नेलं. आणि तेव्हा त्यांना पसंत पडले. पण मी पंढरपूरला गेल्यावर कोणाला सांगितलं नाही की मला दाखवलंय वगैरे. मग त्यांचा निरोप आला की मुलगी आम्हाला पसंत आहे आणि तुम्ही या. तेव्हा मी आईला सांगितलं. म्हणजे तुम्ही ठरवलेलं की ह्यांच्याशी लग्न करायचं? ठरवले नव्हते मी लग्न करायचं वगैरे, ते ऑटोमॅटिक ठरलं. मी नको म्हणून बसले होते, मला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. पण ते ग्रॅज्युएशन काही पूर्ण करून दिलं नाही मला. काय हो बाबा. काय नाही, आपलं नेहमीप्रमाणे आपलं व्यवस्थित. नाही, मग तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटला तेव्हा? भेटायचं असा काय म्हणजे हे पूर्वापार चालत आलेलं आहे आई. मी स्वतःहून आलेले तुमच्याकडे. बर. तुमच्या आवडी निवडी वेगळ्या होत्या का? काय काय वेगळ्या होत्या? प्रत्येक गोष्ट आमच्या आवडीनिवडी वेगळे वेगळे. कधीही एक विचार एकमत झालं नाही आमचं कुठल्याही विषयावर. कुठलाही म्हणजे आवड आमच्या दोघांची एकसारखी निघाली नाही. तुम्ही असा एखादा किस्सा सांगा ज्याच्यात तुमचं मत विरुद्ध आहे. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तरी सुद्धा राजकारण म्हणा, हे म्हणा, अशा या गोष्टीमध्ये त्यांचं माझं कधीच असं एकमत झालेलं नाही. बर. आणि तुमच्या आवडी निवडी वेगळ्या असून सुद्धा तुम्ही एकमेकांशी कसं जुळवून घेतलं? ना आता सारखं फ्री नाही आहे, त्या फ्री नव्हतं वातावरण त्यावेळेस. धाक होते मोठ्यांचे, तेव्हा आम्हाला जुळवून घेणं भाग पडलं. तुम्ही? आता काय नाही. आता आम्हीच मोठे असल्यामुळं त्यामुळे आता आमचं आम्ही सगळं जुळवून घेतो सगळं. आणि अशी संधी मिळाली की जुळवून घ्यायचं, नाही तर तुम्ही काय करणार? तसं काय नाही. मग बर. तुमच्या सुखी संसाराचं गुपित काय?
संसार सुखी आहे ना? सुखी आहे, हा. भांडत भांडत सुखी आहे. हा. आमच्या सुखी संसाराचं रहस्य हा, गुपित रहस्य काय आहे? काही नाही, एकमेकाला समजून घेतलं. मी चिडले तर ते गप्प बसायचे, ते चिडले तर मी गप्प बसायची. तुम्ही आहे हा, त्यामुळं तर आम्ही अगदी कोण रागावायचा प्रयत्न सुरू केला की मी एकदम शांत राहायचं. त्यामुळं मग तुमच्या दोघांमध्ये जास्त कोण चिडतं? बायको चिडते. आणि त्यात तुम्ही ते गप्प शांत. बसताय. हो, त्यावेळेला मी गप्प हळूच बसतो. काहीतरी एखादा शब्द बोलून गप्प बसते. म्हणजे मग मी येडवून चिडते. पेडं हा, खाते. मग मी चिडते, मग हे शांत राहते. बरोबर. आमच्या पिढीकडून तुम्हाला कोणती गोष्ट शिकावी असं वाटतं? तुम्ही सांगा आधी. दरवेळेला त्यांनी सांगितलं. काय नाही, नवीन पिढीने काय आमच्याकडून तुम्हाला काय आपण शिकायचं आहे? यांच्याकडून काय शिकायचं? असं सावरून घेणं चाललंय बघताय ना? हं. काय का आमच्याकडे काय नाही शिकण्यासारखं? नवीन नवीन तंत्रज्ञान तुम्हाला येतात, ते आम्हाला येत नाही. ते शिकायची खूप इच्छा असते आमची. हा. ते यावं असं वाटतं आम्हाला पण. अजून समजा तुम्ही आजच्या काळातले असता काय दोघं पण, तर असं काय घडलं असतं जे आधी घडलेलं नाही? काही नाही, आम्ही लग्न झाल्यावर खूप फिरलो असतो. या हा. काळात असतो तर त्या काळात आम्हाला फिरायला वगैरे बंदी होती. कुठं आम्ही गेलो नाहीत, काही नाही. आजपर्यंत दोघं असं कुठं फिरायला गेलो नाही. आणि तुमची काय इच्छा असती जर आत्ताच्या काळात तुमचं लग्न झालं असतं तर? मग आता काय ह्या काळाप्रमाणे आम्ही आपलं कुठे आपलं एन्जॉय केला असता, कुठेही गेला असतो. असं काय नाही. बरं, आता आपण ह्यांच्यासोबत खेळणार आहे रॅपिड फायर. मी प्रश्न विचारणार आणि तुम्ही पटकन उत्तर द्यायचं. जे तुम्हाला सुचेल ते उत्तर द्यायचं. हो हो. हा? दोघांनी पैकी एकाने. नाही, दोघांनी पण. हा, दोघांनी पण. तर रॅपिड फायरचा मी प्रश्न स्टार्ट करते. तुम्ही बघा कोण पटपट उत्तर देते, कारण बाबा आमचे एकदम हळू सावकाश विचार करून मग उत्तर देतात. सो तुम्ही आता कोण पहिला पटपट उत्तर देते? बरं, तुमच्या जोडीदाराची अशी कोणती सवय आहे जी तुम्हाला बदलायला आवडेल? ह्यांनी गप्पा मारताना किंवा लोकांशी बोलताना नीट लक्ष देत नाही. लक्ष देऊन ऐकलं तर त्यांना चांगलं ऐकायला येते, आणि लक्ष देत नसल्यामुळे त्यांना ऐकू येत नाही. मला ऐकू येत नाही म्हणते. मला ती सवय त्यांची बदलायची. आणि त्याच्यामुळे तुमचा कसा दुःख? कसा दुखतो, मला ओरडावं लागतं ना त्यांच्यामुळे. लक्षच देत नाही. तुम्ही सांगा त्यांची कोणती सवय आहे जी तुम्हाला बदलायची? काय नाही, सारखं बडबड करणे ती सवय जरा ती सगळ्या बायकांना असते. अजून दुसरं असं काय आहे? बायका बडबड केल्याशिवाय जगूच शकत नाहीत. काय बरोबर आहे, पण मला तेच आवडतं. म्हणजे सारखं गप्पा मारणे, सारखं बाहेर गप्पा मारत बसलेलं आवडत नाही. हा, जिथं आजच्या घरी आमच्या सगळ्या बायका बाहेर बसतात ते आमच्या बाबांना आवडत नाही. तेच त्यांना खटकतं, बाकी काही नाही. बरं, चित्रपट पाहताना सर्वात आधी कोणाला झोप येते? मला नाही वाटत. तुम्हाला? मलाही काय झोप येत नाही. पिक्चर बघायला आवडतं तुम्हाला? आवडतं. बरं. दोघांपैकी जास्त शिस्तप्रिय कोण आहे? मी. बरोबर. बर, बाहेर जेवायला गेल्यावर ऑर्डर नेहमी कोण देतं? मी. मी मी हा, आपण चौघं गेल्यावर तू देते, आम्ही दोघंच गेल्यावर मी देते. तुम्ही देत ना ऑर्डर? मी नाही, जे असेल ते आपलं मी घेतो. आपण ऑर्डर. बर, लग्नानंतर घेतलेली पहिली मोठी वस्तू किंवा अशी कोणती मोठी गोष्ट आहे जी तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदा घेतली? आम्ही लग्नानंतर खरं एकत्र राहत होतो तेव्हा काही घेतलं नाही. जेव्हा आम्ही वेगळं राहिलो तेव्हा मात्र पहिल्यांदा गॅस शेगडी घेतली, कारण मी काही घेऊन आले नव्हते. हा. एक स्टोव्ह घेऊन आले होते, त्यामुळे गॅस शेगडी घेतली मोठी वस्तू. अच्छा. आणि नंतर मग बाकीच्या हळूहळू घेतल्या. आणि सगळ्यात मोठं म्हणजे घर बांधलं घर ते. बांधलं. हा. ते सगळ्यात मोठं आहे. हम्म. हो ना? हम्म. तुम्ही पण उत्तर द्या. त्यांना हा, कसं बघा. कळणार? मग तर त्यांना वाटणार आम्ही दोघं तुम्हाला नाही, त्रास नाही. देतोय. सांगा की मोठी वस्तू कुठली घेतली? तुमच्या मते तुम्ही मोठी वस्तू कोणती घेतली? आता काय चांगलं
घर तेवढं चांगलं मस्तपैकी घेतलेलं आहे, केलेलं आहे. बांधलेलं आहे. बर. काय ते फार मोठी वस्तू झाली. अच्छा. तुमच्या दोघांच्या नात्याला साखर म्हणाल की मीठ? कभी खुशी कभी गम. काय म्हणाल, साखर की मीठ? साखर असती कधी मीठ असते त्यामुळे दोन्ही. काय दोन्ही लिंबू सरबत. लिंबू सरबत हं. आंबट लिंबू आहे म्हणजे अमित आहे. बरं, तुमच्या जोडीदारासाठी एक शब्द जो त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करेल. म्हणजे त्यांना बघितल्यानंतर ना तुम्हाला एक असा कोणता शब्द आहे जो त्यांना बोलू वाटतो आणि त्यांना बघितल्यावर तुम्हाला असा कोणता एक शब्द आहे जो त्यांना बोलू वाटतो. अवघड आहे? शिक्षक सर म्हणते, सर काका सगळेजण सर म्हणतात पण मी काही सर म्हणत नाही हे म्हणते त्यामुळे मला कधी कधी वाटतं आपणही सर म्हणावं कसं हे नाही बरं, तुम्ही त्यांना काय म्हणाल एका शब्दात? सांगा दया. कुछ समझे दया? सारखंच म्हणते दया दया आजपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रपोज केलंय का? कधी नाही कधीच नाही. मग तुम्हाला करायचं आहे का? नाही. ते तुम्ही आज इथं करणार आहात. नाही. आमच्या एवढ्या मोठ्या पॉडकास्ट वरती तुम्ही आज तुमच्या बायकोला प्रपोज करणार आहात. मी प्रॉपर्टी करणार नाही, काय नाही. कारण का ज्याला पंढरपूरला लग्न झालं त्यावेळेला प्रपोज झालेलं आहे. सगळेजण आता काय करायचंय नाही, आता आपण प्रपोज करणार आहे. नाही आता जरा कुणीतरी मला ते फ्लॉवर्स द्या आणून, ते झाड आणून द्या. सुदेव एकच हा हे असू दे जरा स्वच्छ आहे. तुमच्या बायकोला द्यायचं आणि काय म्हणायचं? आय लव्ह यू. आय लव्ह यू. सो तुम्ही माझा पॉडकास्ट इथपर्यंत बघितलात त्यासाठी थँक्यू सो मच. आणि माझे शॉर्ट्स पण रेग्युलरली बघत जा. मी रेग्युलरली शॉर्ट्स तिथे टाकत असते. थँक्यू सो मच.